श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. अध्याय 5. वीरभद्रास दक्ष यज्ञाचा विध्वंस आणि वीरभद्रद्वारा दक्ष यज्ञाचा विध्वंस आणि दक्ष वध. ज्यावेळी भगवान शंकरांनी देवर्षी नारदांकडून सतीच्या देहत्यागाची वार्ता आणि यज्ञातून प्रकट झालेल्या ऋभू देवतांनी शिवपार्षदांना मारून पळविले या वार्ता ऐकल्या, त्यावेळी ते अतिशय क्रोधित झाले. त्यांनी आपल्या जटेतील एक केस उपटला आणि तो पृथ्वीवर जोरात आपटला. त्यातून एक भला मोठा उंच बलाढ्य पुरुष प्रकट झाला. त्याचे शरीर अतिविशाल असून त्या सहस्त्र भुजा होत्या. त्याने महादेवांना विचारले, भगवन काय आज्ञा आहे? त्या विशाल बलशाली पुरुषाचे नाव होते वीरभद्र. भगवान शिव म्हणाले, हे वीरभद्रा, तू माझाच अंश आहेस, म्हणून तू माझ्या सर्व पार्षदांचा सेनापती होऊन तुरंत जा आणि दक्षाचा तसेच त्याच्या यज्ञाचा विध्वंस करून ये. वीरभद्र शिवाची सेना घेऊन निघाला. यज्ञशाळेमध्ये पोचताच त्याने चोहीकडे हाहाकार माजविला. यज्ञ मंडपास आग लावली. यज्ञ करणाऱ्या ऋषींच्या दाढीमिशा उपटून काढल्या. दक्षाचे शरीर धडा वेगळे करून ते यज्ञकुंडात फेकले आणि क्षणभरात ते जळून भस्म झाले. जमलेले सर्व देव यक्ष किन्नर आपला जीव मुठीत धरून पळून गेले. यज्ञशाळा पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. महादेवांचा कोप शांत करण्यासाठी समस्त देव ब्रह्मदेवांना घेऊन कैलासात गेले. ब्रह्मदेवांनी भगवान शंकरांची स्तुती केली. भगवान शंकर शांत झाल्यानंतर त्यांना घेऊन ब्रह्मदेव आणि समस्त देव यज्ञशाळेत गेले. भगवान शिवांनी नंदीस एका बोकडाचे शिर आणण्यास सांगितले. ते आणताच भगवान शंकरांनी ते दक्षाच्या धडास जोडले आणि दक्ष जिवंत झाले. त्यांना आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला होता आणि त्यांनी भगवान शिवांची क्षमायाचना केली. दक्षाला त्यावेळी महादेवांच्या सामर्थ्याची कल्पना आली. त्यानंतर ब्रह्मदेवाच्या सांगण्याप्रमाणे दक्ष प्रजापतीने अर्धवट राहिलेला यज्ञ पुनरुपी प्रारंभ केला. यावेळी भगवान विष्णू गरुडावर आरूढ होऊन यज्ञशाळेत आले. सर्वांनी त्यांचे मोठ्या श्रद्धाभावाने स्वागत केले. सर्व देवांनी त्यांची स्तुती केली. श्री भगवान म्हणाले, जगताचे परम कारण मीच ब्रह्मा आणि शंकर आहे. मीच सर्वांचा आत्मा, ईश्वर आणि साक्षी आहे. आपल्या त्रिगुणात्मक मायेचा स्वीकार करून मी या विश्वाची रचना, पालन आणि संहार करतो. मीच आपल्या कर्मानुसार ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर स्वरूपतः एकच आहेत. आम्ही तिघे एकच आहोत आणि संपूर्ण जीवरूप आहोत, म्हणून आम्हात काहीही भेद नाही. अध्याय 5 ते 7 संपन्न झाला. अध्याय 8. बालक ध्रुव. महाराणी शतरूपा आणि मनु महाराज यांना 2 पुत्र प्रियव्रत आणि उत्तानपाद आणि 3 कन्या होत्या. उत्तानपाद आपल्या राज्याचा कारभार अत्यंत सुव्यवस्थितपणे चालवित असे. त्याला 2 राण्या होत्या, एक सुनीती आणि दुसरी सुरुची. सुनीतीच्या पुत्राचे नाव होते ध्रुव आणि सुरुचीच्या पुत्राचे नाव होते उत्तम. सुरुची ही राजाची आवडती राणी होती आणि सुनीती नावडती होती. वास्तविक पाहता आपण सर्व उत्तानपादच आहोत आणि सुनीती आणि सुरुची ह्या आपल्या 2 बुद्धी आहेत. सुनीती म्हणजे नीती नियमाप्रमाणे वागणारी सत्सद बुद्धी आणि सुरुची म्हणजे जे रुचिपूर्ण असते परंतु अंतिहानिकारक ठरते. सुरुची सामान्यपणे सर्वांना आवडते परंतु सुनीती सर्वांना प्रिय नसते. एकदा उत्तम आपल्या पित्याच्या मांडीवर बसला होता. ध्रुवाला सुद्धा सुलभ पित्याच्या मांडीवर बसण्याची इच्छा झाली. तो सिंहासनाजवळ गेला आणि राजाच्या मांडीवर बसण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळी त्याची सावत्र आई सुरुची तेथे होती. तिने ध्रुवास हातात धरून ओढले आणि म्हणाली, ध्रुवा, तुला तिथे बसण्याचा अधिकार नाही. तू अरण्यात जाऊन देवाची तपश्चर्या करून हा देह त्यागून ज्यावेळी माझ्या पोटी जन्म घेशील त्यावेळी तुला महाराजांच्या मांडीवर बसता येईल. सुरुचीचे ते अपमानजनक कटू शब्द ऐकून ध्रुवास अत्यंत वाईट वाटले. तो रडतच आपल्या आईकडे गेला आणि झालेली घटना त्याने आईला सांगितली.
तिला आपल्या असहायतेचे दुःख वाटले. ती म्हणाली, ध्रुवा, तू तप करून देवाला प्रसन्न करून घे आणि तुला हवे असलेले ते वरदान मागून घे. ध्रुव तपस्या करण्यास निघाला. मार्गात त्याला देवर्षी नारद भेटले. त्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तो आपल्या निश्चयावर दृढ होता. त्यावेळी देवर्षीने त्यास ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र सांगितला. ते पुढे म्हणाले, बाळा ध्रुवा, यमुनेच्या काठी असलेल्या मधुवनात जाऊन तू या मंत्राचा जप कर. बालक ध्रुवाने देवर्षींच्या सांगण्याप्रमाणे तपस्या प्रारंभ केली. पहिल्या महिन्यात त्याने 3 दिवसातून एकदा बोराची फळे खाऊन तपस्या केली. दुसऱ्या महिन्यात त्याने 6 दिवसातून एकदा वाळलेले गवत आणि पाने खाऊन भगवंतांची तपस्या केली. तिसऱ्या महिन्यात केवळ जलपान करून समाधी योग द्वारा श्रीहरीची आराधना केली. चौथ्या महिन्यात केवळ वायू पिऊन ध्यानयोग द्वारा भगवंताची तपस्या केली. 5व्या महिन्यात त्या दिव्य बालकाने श्वासास जिंकून घेऊन एका पायावर उभे राहून परब्रह्माचे चिंतन करीत चित्तास एकाग्र केले. या अतितीव्र तपस्येने तिन्ही लोक कंपायमान झाले. त्यावेळी लोकांचा श्वास प्रश्वास थांबला आणि ते अत्यंत भयभीत झाले. समस्त देवता भगवान नारायणांकडे गेले आणि त्यांनी यावर त्वरित उपाययोजना करण्याची आर्तस्वरात प्रार्थना केली. भगवान त्वरेने मधुवनात आले आणि ध्रुवाला दर्शन दिले. प्रभूंचे दर्शन होताच ध्रुवाने साष्टांग नमस्कार केला, परंतु आनंदाने त्याच्या मुखातून शब्दच उमटेना. त्यावेळी भगवंतांनी आपल्या शंखाने ध्रुवाच्या गालांना स्पर्श केला. तत्काळ ध्रुवास संपूर्ण ज्ञानाची प्राप्ती झाली. तो भगवंतांची स्तुती सुमने गाऊ लागला. भगवंतांनी अत्यंत प्रेमभराने ध्रुवास उचलून घेतले. ते म्हणाले, बालका ध्रुवा, तुला मी ध्रुव लोकाचे राज्य बहाल करीत आहे. उत्तानपादानंतर तू 36,000 वर्षे राज्य करशील. आपल्या कारकिर्दीत तू अनेक यज्ञ करशील आणि अंती माझ्या धामास येशील. येथून जन्म मरण नाही. असे दिव्य वरदान देऊन भगवंत अंतर्धान पावले. ध्रुव आशीर्वाद प्राप्त करून आपल्या राज्यात परतला. उत्तानपादाने त्याचे भव्य स्वागत केले. वाजत गाजत राजप्रासादात आणले. थोड्याच काळात त्याने आपला सर्व राज्यकारभार ध्रुवावर सोपविला आणि आपण स्वतः वनात तपस्या करण्यास निघून गेला. कालांतराने ध्रुवाने प्रजापती शिशुमारची कन्या भ्रमिका हिच्याशी विवाह केला. तिच्यापासून कल्प आणि वत्सर अशा 2 पुत्रांची त्याला प्राप्ती झाली. महाराजांची दुसरी पत्नी वायुपुत्री इला हिच्यापासून उत्कल नावाचा एक पुत्र आणि एक कन्या प्राप्त झाली. ध्रुवाचा बंधू उत्तम याचा विवाह अजून झाला नव्हता. एकदा तो शिकारीसाठी हिमालय पर्वतावर गेला असताना एका बलवान यक्षाने त्याला मारून टाकले. ध्रुवाला आपल्या भावाच्या वधाची वार्ता कळताच त्याने शोक आणि उद्वेगाने उत्तर प्रदेशात जाऊन यक्षांबरोबर घनघोर युद्ध केले. नंतर स्वयंभू म्हणूनच्या सांगण्यावरून त्याने ते युद्ध थांबविले. आता ध्रुवाचा क्रोध शांत झाला होता. त्यावेळी कुबेर तेथे आले. त्यांना पाहताच ध्रुवाने हात जोडून अत्यंत नम्र भावाने नमस्कार केला. कुबेरांनी ध्रुवास आशीर्वाद दिला. ध्रुवाने 36,000 वर्षे उत्तम प्रकारे राज्य केले. नंतर त्याला विष्णुलोकी नेण्यासाठी विमान आले. त्यात बसून आपल्या मातेसह ध्रुव भगवंताच्या धामी गेले. येथे अध्याय 8 ते 12 संपन्न झाला. ध्रुव वंशाचे वर्णन. राजा अंग आणि वेन यांचे चरित्र. ध्रुव महाराजांच्या वनगमनानंतर त्यांचा ज्येष्ठ पुत्र राज्याचा उत्तराधिकारी होता, परंतु त्याने आपल्या राज्याचा स्वीकार केला नाही. त्यावेळी त्याचा धाकटा बंधू भ्रमीपुत्र वत्सर याला राज्यावर बसविले. याच वंशात अंग नावाचा एक उत्तम राजा झाला, परंतु या धर्मशील राजाची पत्नी सुनीताच्या पोटी एक अतिशय क्रूर अशा पुत्राचा जन्म झाला. हा लहानपणापासूनच अतिशय दुष्ट स्वभावाचा होता. त्याच्या अशा दुष्ट क्रूर वृत्तीच्या कारणाने महाराज अंग राज सोडून निघून गेले होते. मुनींचा छळ केल्यामुळे त्यांनी वेनला शाप दिला आणि त्याचा लवकरच मृत्यू झाला. राज्यात कोणी राजा न राहिल्याने लुटारूंनी प्रजेला लुटून त्यांची धनसंपत्ती नेण्यास प्रारंभ केला. यामुळे प्रजेला अत्यंत कष्टांचा सामना करावा लागला. यावेळी ऋषींनी वेनच्या उजव्या भुजेचे मंथन केले, ज्यामुळे भगवंतांचे अंशावतार महाराज पृथू प्रकट झाले. येथे अध्याय 13 आणि 14 संपन्न झाला. अध्याय 15 महाराज पृथूचा आविर्भाव आणि राज्याभिषेक.
ब्राह्मणांनी वेणच्या उजव्या हाताचे मंथन केले असताना एक स्त्री आणि एक पुरुषांची जोडी प्रकट झाली. त्या दिव्य जोडीकडे पाहून ऋषीगण म्हणाले, हा पुरुष भगवान विष्णूंच्या विश्वपालिनी कलेपासून निर्माण झाला आहे आणि ही सुंदर स्त्री माता लक्ष्मीचा अंशावतार आहे. हा पुरुष सुयशाचे प्रथम करेल म्हणून याचे नाव पृथू असेल आणि हा एक सम्राट होईल. ही सुंदर स्त्री पृथूला आपला पती म्हणून स्वीकार करेल. तिचे नाव अर्ची असे असेल. पृथूच्या प्रकटनाच्या वेळी आकाशात शंखांचा ध्वनी नाद होऊ लागला. मृदंग दुंदुभी वाजू लागल्या. ब्रह्मा आणि इतर देव पृथ्वीवर आले. पृथूच्या हातावरील हस्तरेषा भगवान विष्णूंच्या हातावरील रेषेसारख्या होत्या. वेदसंपन्न ब्राह्मणांच्या द्वारे पृथू महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यावेळी नदी, समुद्र, पर्वत, गायी, पक्षी, मृग, स्वर्ग, पृथ्वी आदींनी राजासाठी उत्तमोत्तम भेटी आणल्या होत्या. कुबेराने पृथूस एक सुंदर सिंहासन भेट दिले. इंद्राने एक मनोहर मुकुट, भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र दिले. अशा सुंदर सुंदर भेटी सर्वांनी दिल्या. बंदीजनांनी पृथू महाराजांची खूप स्तुती केली. त्यावेळी त्यांनी बंदीजनांना अनेक भेटी दिल्या. पृथूने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चारी वर्णांच्या लोकांचा सत्कार केला. त्या काळी पृथ्वी अन्नहीन झाली होती. भुकेमुळे प्रजाजन अगदी दुर्बल झाले होते. त्यांनी पृथूकडे येऊन आपले रक्षण करण्याची आणि अन्नधान्याची व्यवस्था करण्याची प्रार्थना केली. महाराज पृथूंना कळले की पृथ्वीने अन्न आणि वनस्पती आपणामध्ये लपवून ठेवले आहेत. या गोष्टीचा पृथूस अत्यंत क्रोध आला आणि ते धनुष्यबाण घेऊन पृथ्वीस मारण्यास निघाले. पृथ्वी गायीचे रूप घेऊन धावत होती आणि पृथू तिचा पाठलाग करीत होते. शेवटी पृथ्वी थकून थांबली. ती म्हणाली, महाराज पृथू, तुम्ही माझ्यासाठी योग्य वासरू, दूध काढण्याचे पात्र आणि दूध काढणाऱ्याची व्यवस्था करा. मी त्या वासराच्या प्रेमाने आपणास हव्या असलेल्या वस्तू दुधाच्या स्वरूपात देईन. पृथ्वी पुढे म्हणाली, मला आपण समतल करावयास हवे, ज्याच्या योगाने पावसाचे पाणी जमिनीत मुरून आर्द्रता कायम राहील आणि बीजांकुरण होईल. पृथ्वीच्या सांगण्याप्रमाणे ऋषी, मुनी, ब्राह्मण आणि सामान्य जनांनी जे जे हवे ते दुधाच्या रूपात मिळविले. थोड्याच दिवसात पृथ्वी अन्नधान्य, फळफुलांनी भरलेल्या वृक्षवेलींनी सुजलाम सुफलाम झाली. येथे अध्याय 15 ते 18 संपन्न झाले. अध्याय 19. महाराज पृथूचे 100 अश्वमेघ यज्ञ. पृथ्वीवर महाराज पृथू प्रसन्न झाले आणि त्यांना पृथ्वीशी आपल्या पुत्रीप्रमाणे स्नेह झाला. त्यांनी समस्त पृथ्वी आपल्या धनुष्यबाणांनी समतल केली. त्यांनी अनेक नवीन नवे गावे वसविली. राज्यात चोहीकडे सुखसमृद्धीची लयलूट झाली. पृथूने ब्रह्मवर्त क्षेत्रात ज्या ज्या ठिकाणी सरस्वती नदी पूर्वाभिमुख वाहते तेथे 100 अश्वमेघ यज्ञ करण्याचा संकल्प केला. पृथूच्या यज्ञात सर्वांचे अंतरात्मा, सर्वलोक पूज्य जगदीश्वर भगवान हरी यांनी यज्ञेश्वर रूपात प्रत्यक्ष दर्शन दिले होते. त्यांच्याबरोबर ब्रह्मा, रुद्र आपापल्या अनुनयासहित आले होते. त्यावेळी गंधर्व, मुनी, अप्सरा, सिद्ध, विद्याधर आदी प्रभूंच्या कीर्तीचे गायन करीत होते. भगवंतांच्या बरोबर प्रमुख पार्षद आणि कपिल, नारद, दत्तात्रेय, सनकादिक योगेश्वर आले होते. महाराज पृथूंनी संकल्प केलेल्या 100 यज्ञापैकी 99 यज्ञ सफल झाले होते. परंतु 100वा यज्ञ करतेवेळी इंद्राने अनेक विघ्ने आणली. साधू संन्यासाचा भगवा वेश घेऊन त्याने यज्ञ अश्व पळवून नेला होता. तो आकाशमार्गाने जात असताना अत्री ऋषींनी त्यास पाहिले. पृथूचा पुत्र त्याच्या मागे धावला, परंतु संन्यासाची भगवी वस्त्रे पाहून त्याला साक्षात धर्म असल्यासारखे वाटले. त्यामुळे त्याच्यावर बाण त्याने सोडला नाही. कुमार जवळ येत असल्याचे पाहताच इंद्र अंतर्धान पावला आणि घोडा सोडून दिला. पृथू पुत्राने तो यज्ञशाळेत आणून बांधून ठेवला. यानंतर इंद्राने आपल्या शक्तीने घोर अंधकार सर्वत्र फैलविला आणि त्या अंधकारात पुन्हा एकदा यज्ञ अश्व घेऊन तो पळाला. यावेळी त्याने विजिताश्वाने तो सोडवून परत आणला. असे 2 वेळा झाल्यामुळे पृथू अत्यंत क्रोधित झाला आणि त्याने इंद्राचा वध करण्यासाठी धनुष्य उचलले. परंतु त्यावेळी यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणांनी समजावून सांगितले की शास्त्रविहित यज्ञपशूशिवाय अन्य कोणाचाही वध करणे योग्य नाही. आपला शत्रू इंद्र आपल्या सुयशामुळे ईर्षेने निस्तेज होत आहे.
आम्ही अमोघ मंत्राद्वारे त्याला येथे बोलावून घेतो आणि अग्नीत हवन करतो. याप्रमाणे याजकांनी इंद्राचे आवाहन केले. त्याच वेळी ब्रह्मदेव तेथे आले आणि त्यांनी पृथ्वीला समजावून इंद्राचे रक्षण केले. 99 यज्ञ पूर्ण झाल्याने प्रत्यक्ष भगवान विष्णू प्रकट झाले आणि पृथ्वीस म्हणाले, हे पृथू, तू इंद्रास क्षमा कर. त्यांनी पृथ्वीस आत्मबोध सुद्धा केला. यानंतर महाराज पृथूंनी राज्यभार पुत्रावर सोपवून स्वतः तपस्या करण्यासाठी ते अरण्यात निघून गेले. ज्यावेळी त्यांचा अंतकाळ समीप आला त्यावेळी त्यांनी योग मार्गाने आपला देह त्याग केला. येथे अध्याय 19 ते 24 संपन्न झाले. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम.